अलिबाग तालुक्यातील नागाव आणि साखर परिसरात 2 दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीखाली नागरिक तणावाखाली असताना आज दुपारी रेस्क्यू टीमने शोध मोहीम थांबवल्याने मोठी खळबळ उडाली आहे। बिबट्या जिथून आला तिथे परत गेला असेल, 2 दिवस सावधगिरी बाळगा एवढेच सांगून रेस्क्यू टीम आणि पोलीस पथक माघारी फिरल्याने नागरिकांमध्ये भीती, अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना आणखी तीव्र झाली आहे। या बिबट्याच्या आक्रमक हल्ल्यात आधीच 5 ग्रामस्थ जखमी होऊन त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अशा गंभीर परिस्थितीत बिबट्या अद्याप हाती लागलेला नाही आणि तरीही शोध मोहीम थांबवली गेल्याने नागरिकांमध्ये संताप वाढलाय। ज्या बिबट्याने 5 जणांना जखमी केले तो अजूनही परिसरामध्ये असण्याची शक्यता असताना सर्व यंत्रणा माघारी परतल्या। उद्या एखादी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, असा गंभीर आणि संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून प्रशासनाला विचारला जात आहे। गावात सध्या दारे खिडक्या बंद ठेवण्यापासून ते मुलांना घराबाहेर न सोडण्यापर्यंतची कडक सावधगिरी बाळगली जात आहे। नागावमध्ये काल बिबट्यांचा जोरदार वावर झाला आणि 5-6 जणांना अटॅक केलेला आहे, त्यांनी काय सांगाल? काल आणि आजच्या दिवसामध्ये बिबट्या नागाव परिसरात आलेला होता। वर्तकवाडी या ठिकाणी त्याचा अस्तित्व आढळून आलं। त्यानंतर ज्या प्रकारे आपल्याला बातमी मिळाली त्यानंतर वन विभागाची टीम, पोलीस प्रशासनाची आणि रेस्क्यूची टीम या ठिकाणी दाखल झालेला होता। दरम्यान जो बिबट्या होता या ठिकाणी आढळून आलेला त्याने स्थानिक नागरिकांवर तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील थोडा हल्ला केलेला आहे। त्यानंतर सदर बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग, पोलीस विभाग आणि रेस्क्यू टीम या तिघांनी मिळून जे कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे, तर त्या दरम्यान काल दुपारच्या सत्रानंतर पूर्ण संध्याकाळपर्यंत रात्र आणि कालची रात्र आणि आजच्या दुपारपर्यंत हे जे ऑपरेशन झालेलं आहे, तर या परिसरातील सगळ्या वाड्या, सगळे खाडीपर्यंतचा परिसर आणि संपूर्ण नागावच्या समुद्रकिनाऱ्यात असलेल्या वाड्यांचा परिसर आपण कोम्बिंग ऑपरेशन करून त्या ठिकाणी त्याचा सर्च केलेला आहे। परंतु सदर सर्च दरम्यान वन विभागाला तसेच रेस्क्यू टीमला या ठिकाणी त्याच्या आढळून आलेला नाही। त्यामुळे या ठिकाणी एक आवाहन करत आहे की स्थानिक नागरिकांनी सतर्क राहावे। आपल्या परिसरात बिबट्याचा वावर आहे, परंतु जास्त पॅनिक न होता जर या ठिकाणी परत त्या ठिकाणी आढळून आला आपल्याला तर वन विभागाला कळवावे आणि त्यानंतर वन विभागाची टीम या ठिकाणी तात्काळ दाखल होऊन रेस्क्यू टीम, पोलीस प्रशासन त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी ऑपरेशन केलं जाईल। परंतु सध्याचा कालपासूनचं जे आपण त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे, तर ते बघता सदरचा बिबट्या हा खाडी किनारी मार्गे कदाचित जंगलात निघून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी देखील वन विभागाच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की कृपया सर्वांनी शांत राहावे आणि जर आपल्याला आढळून आलास तर वन विभागाला तात्काळ कळवावे आणि चुकीच्या माहिती अथवा चुकीची बातमी मोबाईलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे पसरवू नये, जेणेकरून भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये निर्माण होईल असे कुठलेही कृत्य आपल्यामार्फत केलं जाऊ नये। आणि जे काही सहकार्याची किंवा जी काही मदतीची आहे आवश्यकता, वन विभाग या ठिकाणी सदैव तत्पर आहे। आपल्याला कॉल आल्यानंतर तात्काळ या ठिकाणी दाखल होईल आणि अशाच प्रकारचे ऑपरेशन या ठिकाणी केले जाईल। तरी देखील आपण सर्वांनी सतर्क राहावे असे मी आवाहन करत आहे। धन्यवाद। जनोदय करिता सचिन मयेकर, रेवदंडा, अलिबाग।